नमस्कार मैत्रिणींनो, स्वरा आणि छकुली व्लॉग चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण उपवासाची साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची ते बघणार आहोत। व्हिडिओ आवडला तर चॅनलला एक सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझ्या व्हिडिओला शेअर करा। व्हिडिओ कसा वाटतो त्यासाठी लागणारे साहित्य: एक बटाटा, 2 मिरच्या, मीठ, शेंगदाण्याचं वाटण आणि रात्रभर भिजत घातलेला साबुदाणा। सगळ्यात पहिल्यांदा आपण हिरवी मिरची बारीक कट करून घेऊ। त्याचबरोबर बटाटा पण बारीक कट करून घेऊ। हे बघा, हिरवी मिरची बटाटा छान बारीक कट करून झालेला आहे। कढई गरम करायला ठेवू। कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचं। तेल गरम झाल्यावर तुम्हाला आवडत असेल तर जिऱ्याची फोडणी द्यायची, नंतर हिरवी मिरची टाकून घ्यायची। हिरवी मिरची चांगली परतून घ्यायची। नंतर एक कच्चा बटाटा बारीक चिरलेला तो टाकून मस्त मऊ शिजवून घ्यायचा। मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा आणि थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे मिरची खाताना जास्त तिखट लागत नाही। हे बघा, बटाटा पण मस्त आता शिजलेला आहे। त्यामध्ये भिजत घातलेला साबुदाणा टाकून घेऊयात। हा साबुदाणा मी रात्रभर भिजत ठेवला होता। चांगला मिक्स करून घेऊया। चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेऊ। तुम्ही मीठ कमी जास्त खाता, आपल्या आवडीनुसार मीठ टाका। त्यानंतर शेंगदाण्याचं जाडसर वाटलेलं वाटण टाकून घेऊयात आणि मिक्स करून घ्यायचं। 2 ते 3 मिनिटे मिक्स करून झाल्यावर मंद आचेवर त्याला 10 मिनिटे शिजू द्या। तर तयार आहे आपली मस्तपैकी साबुदाण्याची खिचडी। साबुदाण्याची खिचडी तुम्ही दह्यासोबत, हिरवी मिरची सोबत खाऊ शकता। तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा।